आज सकाळच्या सुमाराला दादरमध्ये पोलीस, अग्निशमन दल आणि विशेष सुरक्षा बलाची अक्षरशः त्रेधा उडाली होती आणि ती सुद्धा केवळ एका तरुणानं 3.5 ते 4 तास या तरुणानं या सगळ्या यंत्रणांना अक्षरशः वेठीला धरलं होतं। नेमकं काय घडलं, 4 तासांचा तो थरार नेमका काय होता, पाहूया या रिपोर्टमधून। आजवर आपण अनेक वेळा मानवी वस्तीत माकड शिरल्याचं ऐकलं असेल, पण आज दादरमध्ये चक्क एका माणसानं माकड जाळे करत यंत्रणांना वेठीस धरलं। विश्वास नाही बसत? मग हे बघा। साधारणतः पहाटे 5:15च्या सुमारास हा प्रकार सुरू झाला। एका इमारतीच्या सज्जावर हा तरुण बसल्याचं काही स्थानिकांच्या लक्षात आलं। विचित्र हालचाली करत तो इमारतींच्या सज्जांवर उड्या मारत होता। पोलीस, अग्निशमन दल आणि विशेष सुरक्षा बलाचे जवान त्यानं खाली यावं म्हणून त्याची मिन्नतवारी करत होते। त्याच्या सुरक्षिततेसाठी जाळ्या सुद्धा लावल्या होत्या, पण हा पठ्ठ्या अजिबात बदत नव्हता। उलट तुम्ही माझ्याजवळ आलात तर मी इथून खाली उडी मारेन अशा धमक्या देत होता। त्यामुळे दादरच्या वर्दळीच्या भागात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आणि दुसरीकडे त्या तरुणाच्या उड्या सुरूच होत्या। त्यानंतर तो उडी मारून इमारतीच्या मागच्या बाजूला गेला आणि सज्जावर बसून राहिला। पहाटे 5:45 वाजल्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता। सुरुवातीला या तरुणाला पोलिसांनी विश्वासात घेतलं, त्याला शांत केलं आणि शांत केल्यानंतर साधारणपणे तासाभरानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवलं। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीमध्ये हा तरुण मनोरुग्ण असल्याचं सांगितलं गेलंय। त्यानंतर पोलिसांनी त्याला दादर पोलीस स्टेशनमध्ये नेलं। हा तरुण नेमका कुठून आला, तो सकाळपासून असा का करत होता, त्याच्या नेमक्या मागण्या काय होत्या, या सगळ्याचा तपास दादर पोलीस करत आहेत। आपण विचारूया नेमकं काय कारण होतं की तो काही काय अजून समजलेलं नाहीये। तो काय बोलत नाही, त्याची भाषाही समजत नाही कोणाला काय आहे ती। त्याला थोडंसं वेगळ्या भाषेत घेऊन त्याला सिक्युअर करून आता पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। तो कुठला आहे, नाव गाव काही सांगायला तो तयार नाहीये, पण तो मेंटली डिस्टर्ब आहे। म्हणून सिच्युएशन त्याला शांत करून त्याला बाहेर काढणं फार गरजेचं होतं। या पठ्ठ्यानं जीव धोक्यात टाकत मरकट लीला का केल्या हे त्यालाच ठाऊक। मात्र या नसत्या उठाठेवी करत त्यानं यंत्रणांना चांगलाच घाम फोडला। वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।